मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। तुम्हाला सगळीकडे आरोप आहे आणि हे तर झाली राजकीय आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये काल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानामध्ये जो घोळ झालेला आहे त्याच्यात सामान्य माणूस सांगत होता, त्याला पॉलिटिकल माणूस नाही। त्यामुळे भाजपला, कारण की एकीकडे मुख्यमंत्री सांगत होता की बघा माझ्या हाताला पण शाई लागलेली आहे, आणि त्याला दुसरे लोक उत्तर देत होते की बघा हे शाई कशी पुसली जाते आहे। मग आता मुख्यमंत्र्यासारखा माणूस खोटा बोलतो महाराष्ट्रात या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये, तर त्याला आता भाजप ही कुठल्या लेवलवर गेली आहे, लोकशाहीची हत्या कशी करते हेच आपल्याला कळतं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता पुढच्या काळात भाजपने निवडणुकाच घेऊ नये आणि आपले सिलेक्शन करून घ्यावं निवडणूक आयोगासोबत बसून। कशाला एवढा खर्च जनतेचा पैशाचा करायचा? भाजपनी निवडणुकीचं सोंग करायला गरज नाही। जेव्हा निवडणूक आयोग आणि भाजप हे दोघेही मिळूनच चालवतात आणि आपल्याला लक्षात असेल की काल झालेल्या मतदानामध्ये अनेक लोकांची वोटं गायब होती, लोकांचे ID कार्ड होते, सगळं होतं, ते तिथं गेले त्यांचं वोटच नाही। तर याचाच अर्थ की निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहिलेली नाही आणि त्याच्याबद्दलचं आम्ही वारंवार सांगितलेलं आहे। आता ते BJP म्हणतील की हारले म्हणून हे बोलतात, अरे आम्ही सुरुवातीपासून बोलतो आहे। मूळ प्रश्न आहे की तुम्ही एकदा निवडणूक आयोग आणि सगळे राजकीय पक्ष सोबत मिळून या पद्धतीचे एक लोकांच्या मताचा अधिकार हा कसा सुरक्षित ठेवता येईल याच्यावरचे एक मंथन झालं पाहिजे, त्या पद्धतीचे कायदे झाले पाहिजे, त्या पद्धतीचं जी स्वायत्ता राजीव गांधींनी निवडणूक आयोगाला दिली त्याप्रमाणे स्वायत्तेनं मागले पाहिजे। पण निवडणूक आयोगच आता भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत असेल तर हा जो विजय आहे हा विजय लोकांचा नाही आहे, लोकांमधला नाही आहे, हा भाजपवर विश्वास आहे म्हणून नाही, भाजपच्याबद्दलचा प्रचंड राग लोकांमध्ये आहे। पण या पद्धतीचं लोकशाहीला आपण माध्यमातून दाखवत असाल की असं यांचा विजय झाला, ही लोकशाहीचा विजय नाही आहे, हा बैमानीचा विजय आहे, हा जनतेच्या मताचा विजय नाही आहे। प्रचंड राग आहे भाजपच्या बद्दल जनतेमध्ये, हा विजयच होऊ शकत नाही। पण आता मशीनच्या माध्यमातून विजय प्राप्त करायचा त्यांनी मानसच केलेला आहे, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विजय प्राप्त करायचा, त्याला लोकशाही टिकू शकत नाही आणि हा लोकशाहीचा विजय नाही आहे, हा भाजपच्या बेईमानीचा विजय आहे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।